नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं ठाणे शहरात सिंदूर रॅलीचं आयोजन. वागळी स्ट्रीट इथे उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळली कंपनीची सुरक्षा भिंत. आणि कळवा न्यू शिवाजीनगर येथील नालेसफाईच्या कामाचे 3-13. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या घवघवीत यशानंतर भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं ठाण्यामध्ये सिंदूर रॅली संपन्न झाली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भारतीय जनता महिला मोर्चा याच्या वतीनं सिंदूर यात्रेचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं. काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यानं तोडीस तोड उत्तर दिले, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून. भारतीय लष्करी सैन्यानं आपल्या संपूर्ण बळपणाला लावून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उत्कृष्ट अशी कामगिरी करत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला तोडीस तोड असं उत्तर दिलंय. भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ त्याचबरोबर विजयाचा जयघोष करण्याकरता ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली होती. अनेक महिलांच्या सिंदूरचं रक्षण करत मिशन पूर्ण केलंय. तर या जयघोष विजयाचा आणि सलाम शौर्याच्या अंतर्गत ही सिंदूर यात्रा ठाण्यामध्ये संपन्न झाली. भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सिंदूर यात्रा काढण्यात आली होती. तलावपाडी येथील अहिल्याबाई होळकर घाट इथून या रॅलीचा शुभारंभ झाला. भारतीय सैन्याच्या जयघोषाच्या नारेबाजी देत ही सिंदूर रॅली अनेक महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये भाजपाच्या माजी नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी तसंच भाजपाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांचीही इथे उपस्थिती लागली. आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की जो पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही फक्त भाजपा तर पूर्ण भाजपाच्या महिला उतरलेल्याच आहेत. जे पाकिस्ताननी जे केलंय, जे त्या आतंकवाद्यांनी केले, जे सगळ्यांना जे नवीन संसार उद्ध्वस्त केलेत, घरं उद्ध्वस्त केलेत, लोकांना मारलेलं आहे त्या हल्ल्यामध्ये, त्याचं जे आपल्या भारतीय सेनेनी आणि आपल्या मोदीजींनी जे प्रत्युत्तर दिलं, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे उतरून त्यांचं एक कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही सिंदूर यात्रा काढलेली आहे. आणि ह्या सिंदूर यात्रेचा अजून एक असं आम्ही मेसेज देतोय की आम्ही भारतीय सेनेबरोबर पण आहोत आणि ज्यांच्या बरोबर हे वाईट कृती झालेली आहे, आम्ही सगळ्या महिला, आपल्या देशाच्या सगळ्या महिला त्यांच्या सोबत आहेत. ठाणे शहरात बुधवारी रात्री विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असतानाच वागळे स्ट्रीट भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या 3 वाहनांवर कोसळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं नुकसान झालंय. ठाणे शहरात बुधवारी रात्री विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. याच पावसादरम्यान वागळे स्ट्रीट भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या 3 वाहनांवर कोसळल्याची घटना घडली. वागळे स्ट्रीट भागातील रस्ता क्रमांक 27 येथील सीपी तलाव जवळील इक्विनोक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीची अंदाजे 50 फूट लांब आणि 6 फूट उंच सुरक्षा भिंत आहे. या भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिक वाहनं उभी करतात. अशाच प्रकारे बुधवारी रात्री नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी केली होती. दरम्यान रात्रीच्या वेळेस कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 3 वाहनांवर कोसळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं नुकसान झालंय. यामध्ये 2 कार आणि एका रिक्षेचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव धक्कापट्टी लावून हा परिसर बंद केला. घटनास्थळी पडलेल्या सुरक्षा भिंतीच्या विटा रस्त्यावर पडल्या होत्या. त्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. तसंच घटनास्थळी पडलेला राडारोडा कंपनीकडून उचलण्यात येणार असल्याचं कंपनीच्या सुपरवायझरांनी कळवलंय, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. नालेसफाई योग्य पद्धतीनं होत नसल्याबाबत आम्ही सातत्यानं प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतो, परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे. अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीनं साफ केलेले नाहीत. गाळ काढला तर त्याच्यावर जंतुनाशकाची फवारणी केली जात नाही. नाल्यातून काढलेला गाळ 10 दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय. तसंच आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतोय.
अधिकाऱ्यांनी नुसते पाहणी दौरे करत नालेसफाईबाबत आश्वासनं देण्यापेक्षा रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी स्वतः उभे राहून विहित मुदतीत नालेसफाईची कामं करून घ्यावीत, जेणेकरून थोड्या पावसात पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना त्रास होणार नाही. नालेसफाईच्या कामात सातत्यानं हातसफाई होतीये, त्यामुळे आता तरी प्रशासनानं या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेत योग्य त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, नाहीतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरी हितासाठी आम्हाला कठोर आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिलाय. ठाण्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसानं ठाण्यातील राबोडी भागातील क्रांतीनगर, शिवाजीनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं आणि नुकसान झालंय. राबोडी परिसरात नाल्यालगत मोठा पूल उभारला जातोय, त्यासाठी खोदकाम करण्यात आलंय. नाला बुजवून हा पूल उभारला जात असून बिल्डरच्या हट्टापायी हा पूल उभारला जातोय. आतापर्यंत 110 कोटी खर्च या पुलाला करण्यात आला असून हा पूल लोकोपयोगी नसून फक्त टक्केवारीसाठी उभारला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केलाय. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबोडी परिसराचा दौरा करावा, अशी प्रतिक्रिया शाकीर शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या खोदकामामुळे राबोडी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून बुधवारी पडलेल्या 1 तासाच्या पावसात नुकसान झालंय. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, शाकीर शेख आणि रहिवाशांनी सविस्तर माहिती दिली. तसंच ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. आज आपण या नाल्यावर थांबलेले आहेत. हा नाला लोकउपयोगी नसून पर्सेंटेजचा नाला आहे, हा माझा आरोप आहे. 70 कोटी वस्ता चालू झालेला नाला आज मला ते 100-125 कोटी त्याने क्रॉस केलेत, फक्त आणि फक्त पर्सेंटेज. लोकांसाठी या नाल्याचा उपयोग कमी आणि आतमध्ये चाललेल्या बिल्डर्स लोकांसाठी उपयोग जास्त. लोकांसाठी पिळवणूक, लोकांचे संसार रस्त्यावर गेले, त्यांचं वाटव झाली तरी चालेल, पण आम्ही हा रस्ता करणार, आम्ही हा रोड करणार. उद्या भविष्यामध्ये ज्या वेळेला हा रोड कंप्लीट सुद्धा होईल, जोर जबरदस्तीवर किंवा लोकांना धमक्या देऊन जे कोण करतील ते, पण त्यावेळेला नंतर जेव्हा असेल त्या पुढच्या 2 वर्षांनी या नाल्याची अवस्था बिकट असेल, याच्या खाली जायला साफसफाई करायला पण जागा नसेल. ही वास्तुस्थिती आहे. ज्यांचा कोणाचा हा नाला व्हावा, नाला करावा, रस्ता झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत. रस्ते झाले कीच परिसरातील लोकांचा विकास होतो, पण याची व्यवस्थित दखल घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे. भारतीय सैन्य दलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून जरा याद कर कुर्बानी तिरंगा पदयात्रा ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, प्रदेश प्रभारी संतोष किणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. यावेळेला स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला तसंच तलावबळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि उपस्थितांनी अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात केली. याप्रसंगी भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं. सदर पदयात्रेचे ठाणे स्टेशन येथील थोर संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळेला उपस्थितांना विक्रांत चव्हाण यांनी संबोधित केलं. यावेळेला त्यांनी बोलताना सांगितलं की भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या काळात पाकिस्तानबरोबर झालेल्या विश्वयुद्धाच्या घटनांचा परामर्श घेतला आणि भारतानं पाकिस्तानला कसं पराभूत केलं याची माहिती दिली. पेहलगामच्या दुर्दैवी घटनेत नाहक बळी गेलेले पर्यटक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शहीद झालेले सैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळेला स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजीव गांधी यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दलच्या स्मृतीचा जागृत करण्यात आल्या. भारत देशाप्रतीच्या घोषणा देऊन तिरंगा पदयात्रेची समाप्ती करण्यात आली. भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता.
जिल्ह्यात मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्यानं शहरातील 3 ठिकाणी झाडं पडल्याची घटना घडली. या पावसामुळे काही भागात वाहतूक विस्कळीत झाली तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. तसंच एका ठिकाणी झाड वाहनावर पडल्यानं वाहनाचं नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. पडलेली झाडं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी कापून बाजूला केलं. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास पाऊस पडण्यास सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे शहर परिसरातील विविध भागात झाडांच्या फांद्या कोसळल्या. 3 ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनानं दिली. मंगळवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास पाचपाखड येथील गुरुकुल सोसायटीजवळ झाड पडलं तर 9 वाजण्याच्या सुमारास कळवा येथील हिरापन्ना मॉलजवळ असलेलं झाड उन्मळून पडलं. तसंच पातलीपाडा येथील रिवेरा इमारतीसमोर 11:15 वाजण्याच्या सुमारास झाड पडलं. हे झाड इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनावर पडल्यानं वाहनाचं नुकसान झालंय. पडलेलं झाड जेसीबीच्या साह्यानं बाजूला करण्यात आलं. झाडं तसंच फांद्या कोसळण्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन तातडीनं फांद्या हटवण्याचं काम सुरू केलं. शहरात झालेल्या पावसामुळे वाहतूक संथ गतीनं सुरू होती. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर पाणी तुंबलं तर काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं ठाणे शहरात सिंधू रॅलीचं आयोजन. वागळी स्ट्रीट इथे उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळली कंपनीची सुरक्षा भिंत. आणि कळवा न्यू शिवाजीनगर येथील नालेसफाईच्या कामाचे 3-13. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्शनगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.